सांगितले 8 आवरण हे शरीर मजबूत होण्याकरता. कारण आपल्या या नरदेहावर एक सगळ्यात मोठी जबाबदारी महाराज, सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. हा देह केवळ संसार करण्यासाठी प्राप्त झालेला नाही. अर्थ लावा, अर्थाची संगती लावा. आपल्याला या देहाच्या अर्थाची संगती लावायची असेल तर परमार्थात यावं लागेल. आपण एकच अर्थ लावलेला आहे की हा देह म्हणजे संसार करण्यासाठी प्राप्त झालेलं साधन. म्हणून आम्ही त्या देहात बसलेल्या मनाचा विचार योग्य पद्धतीने केला नाही, म्हणून त्याला योग्य वळण लावता आलं नाही. बुद्धीचा विचार योग्य पद्धतीने केला नाही, पण योग्य निश्चय करता आला नाही. चित्ताचा विचार योग्य पद्धतीने केला नाही, म्हणून योग्य वस्तूचं चिंतन झालं नाही. अहंकार घालवता आला नाही किंवा अहंकार सत्वगुण प्रधान स्वीकारता आला नाही. त्याला रजोगुणाचं तमोगुणाचं स्वरूप दिलं आणि नको त्या गोष्टीला माझं म्हणू लागला. हाही विचार आम्हाला आत्मसात करता आला नाही. म्हणून देहाला एकाच विषयाच्या दृष्टीने आम्ही वळवलं आणि देहाच्या द्वारा एकच काम केलं, एकच की ज्याला पारमार्थिक दृष्ट्या मूल्य नाही, ज्याला पारमार्थिक दृष्ट्या किंमत नाही, ज्याचा पारमार्थिक दृष्ट्या विचार केला जात नाही, त्या संसारात आम्ही आमच्या देहाला अडकवू. महाराज काय म्हणता, इह संसारे खलु संसारे. शिवदास माऊलींना पहिल्या धड्यात सांगितलं आपल्या जीवन विकासाचे 28 धडे आहेत. जीवन विकासाचे 28 प्रकरण आहेत, 28 धडे आहेत आणि ते 28 धडे शिवपाठात आहेत. 28 अभंग म्हणजे 28 धडे दिले महाराज. पहिल्या धड्यात सांगितलं इह संसारे खलु संसारे. शिवदास म्हणे असार संसार, शिवनाम सार तया मारी. नाम सार आहे, ते सार नाम घेतल्याच्या नंतर देहाचा पांग फिटणार आहे. फिटे पांग देहाचा महाराज काय म्हणतात, तू हे ओढ विषयाची. देहाला विषयाची ओढ आहे, ओढ. विषय म्हणजे एष काम, एष क्रोध, एष लोभ, एष मोह, एष दंभ, एष अहंकार. विषयाची ओढ. महाराज म्हणतात याला पारमार्थिक साधनेकडे कन्वर्ट करण्यासाठी, याला परमार्थाला लावण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज आहे, एका समजवणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि ती समजवणारी व्यक्ती म्हणजे गुरु.
म्हणून आता आपल्याला जो प्रसाद घ्यायचा आहे तो प्रसाद समजून घ्या. आम्हाला समजत का नाही? आमच्यात समज आली नाही. समज का आली नाही? समजवणारा भेटणार नाही, भेटला नाही. समजवणारा कोण? गुरु. तो कसा आहे? श्रोत्रिय आहे, ज्याचं षटशास्त्राचं श्रवण झालेलं आहे. ब्रह्मनिष्ठ आहे, ज्याची ब्रह्मावरची निष्ठा दृढ आहे. तो श्रोत्रिय आहे. अनेक शास्त्राचं पुराणाचं चिंतन ज्यांचं झालेलं आहे श्रोत्रिय. शब्द आहे, ज्यांच्याकडे शब्द संग्रह आहे. जा तुझं बरं होईल, जा तुझं बरं होईल, त्याचं कल्याणच झालं. ज्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, ज्यांच्या शब्दामध्ये ऊर्जा आहे, ज्यांच्या शब्दामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या शब्दात पावर आहे, जे कधीच अडकत नाही. आपल्या पुढे अडचणी खूप निर्माण झाल्या की आपण पुचकळ्या करतो नाही. त्यांच्या पुढे अडचणच येत नाही का? त्यांची माझी पवित्र झालेली एक साधू गावाच्या बाहेर महादेवाच्या मंदिरात बसले. गावाच्या बाहेर होतं महादेवाचं मंदिर. पानावर बसले. काय करत बसले? भजन करीत बसले. साधू काय करतात? भजन करतात. भजन करता का? शंकरा भजनानंदात मग्न असलेले साधू गावात